नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्वाद संपन्न या मराठी यूट्यूब चॅनलवर। आज आपण करणार आहोत पोहे आणि बटाट्यापासून टिक्की। त्यासाठी मी एक बाउल घेतलाय, त्यात 1 वाटी पोहे घेतले। आता हे पोहे आपण 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ। खराब पाणी निघतं पोह्यावर, हे पाणी बदलू आणि आणखी 2 पाण्याने धुवून घेऊ। आणि याला 5 मिनिट झाकून ठेवू। छान भिजलेत आपले पोहे। आता याला थोडंसं कुस्करून घेऊ हाताने। आणि आता याच्यामध्ये उकडलेला बटाटा किसून घालू। लहान आकाराचे 2 बटाटे घेतलेत मी किसून, आणि याला मिक्स करून घेऊ। आता याच्यामध्ये हिरवी मिरची घालू, कापलेली बारीक, कांदा घालू आणि कोथिंबीर घालू। याला मिक्स करून घेऊ। आता याच्यामध्ये मसाले घालू। हळद घालू 1/2 चमचा, लाल मिरची पावडर घालू, धने पावडर आणि चवीनुसार मीठ घालू। आणि याला मिक्स करून घेऊ। आता याचे गोळे बनवून घेऊ आणि टिक्क्याचा आकार गोल करून घेऊ। एकसारख्या आकाराचे सगळे गोळे बनवून त्याला थोडंसं दाबून टिक्कीचा आकार देऊ। अशाच प्रकारे आपण आपल्या सगळ्या टिक्क्या बनवून घेऊ। आता इथे बनवून झाल्यात आपल्या सगळ्या टिक्क्या। आता एक वाटी घेतली, त्याच्यामध्ये 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेऊ। आणि त्याला पाणी टाकून मिक्स करून घेऊ। थोडंसं घट्ट वाटतंय, आणखी थोडं पाणी घालू याच्यात। अशा प्रकारे याचं बॅटर बनवून घेतलं। आता याच्यामध्ये घोळवून आपल्या टिक्क्या आपण तव्यावर शॅलो फ्राय करून घेऊ। इकडे तवा गरम करायला ठेवलाय आणि त्याच्यावर तेल टाकले। तेल थोडंसं जास्तच लागतं याला। शॅलो फ्राय करतोय आपण। आणि आता याच्यात टिक्की ठेवून घेऊ सगळ्या, जेवढ्या बसतील तेवढ्या एक वेळेस।
आता याला थोडंसं हलवून घेऊ. एक बाजू छान शेकून झाली की दुसऱ्या बाजूने पलटून घेऊ आपण त्याला. एक बाजू छान झाली आपली. आता दुसऱ्या बाजूने त्याला पलटी देऊन घेऊ. बघू शकता एक बाजू खूप छान भाजून झाली. दुसरी बाजू पण आपली भाजून झाली. कलर पण खूप छान आला आपल्या टिक्कींना. अशाच प्रकारे सगळ्या टिक्क्या आपण भाजून घेऊ. बघू शकता तयार आहेत आपली टिक्की. एक वेळेस नक्की करून बघा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.